पाहत आहात PL मराठी न्यूज। माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या विरोधात न्यायालयात याचिका, तिसरे अपत्य आणि घरपट्टी प्रकरणी अडचण वाढणार? सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 6D मधून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आणि माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका सांगली जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। नेमकी तक्रार काय? मिरज सुधार समितीच्या सदस्या सौ अरिफा काझी आणि प्रभाग क्रमांक 6A मधील MIM पक्षाच्या उमेदवार सौ शाइस्ता पिरजादे यांनी ही याचिका दाखल केली आहे। याचिकेमध्ये बागवान यांच्यावर 2 मुख्य गंभीर आरोप करण्यात आले आहेत। तिसरे अपत्य। मैनुद्दीन बागवान यांना तिसरे अपत्य असूनही त्यांनी ही माहिती आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे। नियमानुसार ठराविक तारखेनंतर तिसरे अपत्य असल्यास निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले जाते। थकीत घरपट्टी। बागवान यांच्या पत्नी सौ कौसर बागवान यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची घरपट्टी थकीत असतानाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज वैध ठरवला असा आक्षेप घेण्यात आला आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न। याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार उमेदवारी अर्ज छाननीच्या वेळी बागवान यांच्या विरोधात 2 हरकती घेण्यात आल्या होत्या, मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यावर स्वतंत्र सुनावणी न घेता बागवान यांचा अर्ज पात्र ठरवला। अधिकाऱ्यांच्या या निर्णयावर आक्षेप घेत आता थेट न्यायालयात धाव घेण्यात आली आहे।